तुम्ही कधी विचार केला आहे का? मी का असा विचार करतो? मला नेहमीच भीती का वाटते? माझ्यात काहीतरी कमी आहे असे का वाटते? हे विचार अचानक उद्भवले का? किंवा त्यांची मुळे खोलवर आहेत का? लेखिका लुईस एल हे सांगतात की आपल्या आजच्या समस्यांचे बीज आपल्या भूतकाळात पेरलेले आहे. आपल्या विश्वासाची सुरुवात बालपणातून होते. आपण लहानपणी जे काही ऐकतो आणि अनुभवतो ते आपण आपल्या मनात सत्य म्हणून साठवतो. आपले पालक, शिक्षक, नातेवाईक आपल्याला जे काही सांगतात त्यांचे शब्द आपल्यासाठी नियम बनतात. आपल्याला जर लहानपणी म्हटलं गेलं की तू काही कामाचा नाहीस, तर तो विचार मोठं झाल्यावरही आपल्या वागण्यातून दिसतो. आपण नेहमी इतरांकडून विचार शिकत असतो, त्याचं निरीक्षण करून शिकतो. म्हणजेच आपले विचार हे पूर्णपणे आपले नसतात. आपण आपल्या आई वडिलांची भीती, त्यांचा राग, त्यांचा अपराधीपणा, त्यांच्यातील कमीपणाची भावना नकळत उचलतो. आपण त्यांची नकल करतो. थोडक्यात काय तर आपल्या समस्या अनेकदा आपल्या कुटुंबातील जुन्या सवयीचं प्रतिबिंब असतं. लेखिका लुईस एल हे यांच्या मते भूतकाळ हा दोष देण्यासाठी आणि त्यात अडकून राहण्यासाठी नसतो, तर तो समजून घेण्यासाठी असतो. आई वडील जसं वागले ते त्यांना त्यांच्या भूतकाळात शिकवलं गेलं होतं. तेही त्यांच्या जखमांमधून वागत होते. म्हणून त्यांना दोष देण्याऐवजी समजून घेणं गरजेचं आहे. आपण जुन्या विचारांना धरून राहतो आणि त्यांच्या अनुभवांकडे आकर्षित होतो. जर तुम्हाला वाटत असेल की मी प्रेमास पात्र नाही, तर तुम्ही नकळत अशा नात्यांची निवड करता जिथे तुम्हाला दुर्लक्षित केलं जातं. हे सगळं अवचेतन पातळीवर घडतं. ही साखळी आपल्याला इथेच तोडता येते. ज्या पद्धतीने आपण विचार करायला शिकतो त्याच पद्धतीने आपण नवीन विचार शिकू शकतो. आज आपण एक नवीन विश्वास निवडू शकतो, जसे की मी प्रेमास पात्र आहे. भूतकाळाने आपल्याला आकार दिला असेल, पण आपण आपले भविष्य घडवू शकतो. तुमच्या स्वतःच्या बालपणाबद्दल विचार करण्यासाठी थोडा वेळ घ्या. कोणते शब्द तुम्हाला वारंवार ऐकायला मिळाले? ते शब्द आजही तुमच्या मनात येतात का? आपल्या विश्वासांची मुळं बालपणात रुजलेली असतात. आपण जे विचार शिकतो ते जन्मजात नसतात. म्हणून दोष देणे थांबवणे आणि समजून घेणे महत्त्वाचे आहे. जुने विचार सोडून देणे आणि नवीन विचार निवडणे शक्य आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या भूतकाळाने तुम्हाला तयार केलं असेल, पण तो तुम्हाला कैद करून ठेवू शकत नाही. कारण बदलाची सुरुवात समजून घेण्यापासून होते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.